मित्रांनो, हा शासन निर्णय आहे 3 फेब्रुवारी 2025चा. ज्यामध्ये शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीबाबतचे सुधारित निकष आणि जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत, की विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत आता नवीन निकष काय आहेत? त्यांची कालावधी किती असणार आहे? त्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार आहे? प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी यांचे प्रमाण काय असणार आहे? त्याचे अधिकार आणि कर्तव्य काय असणार आहेत? याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी या पदाचं महत्त्व काय असणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या जी-आरच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. तर बघूया एकंदरीत या शासन निर्णयामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तो. बघा शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, तर शासकीय सेवा सुविधा प्राप्त करून घेण्याकरता नागरिकांना सादर करावयाची कागदपत्रे ही साक्षांकित प्रतीऐवजी स्वयं साक्षांकित प्रती स्वीकारण्याबाबत यापूर्वीच निर्णय झाला असल्याने विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या कामात फेरबदल करण्याची तसेच त्यांच्या नियुक्तीच्या निकषात बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत यापूर्वी निर्गमित केलेले सर्व शासन निर्णय परिपत्रके अधिक्रमित करून सुधारित शासन निर्णय खालीलप्रमाणे तरतुदी निर्गमित करण्यात येत आहेत. म्हणजे यामध्ये त्याने आता शासनाने काय म्हटलेलं आहे, की यापूर्वी जे काही शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या संदर्भामध्ये काही निकष आणि काही निर्णय घेतले होते, ते आता बदलून आता नवीन निकष आणि निर्णय काय असणार आहेत, हे त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा यामध्ये सर्वप्रथम त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी निकष काय आहेत, ते म्हटलेले आहेत. तर बघूया त्याची पात्रता काय असणार आहे, तर संबंधित व्यक्तीचे वय विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करावयाच्या कॅलेंडर वर्षाच्या 1 जानेवारी रोजी 25 वर्षापेक्षा कमी नसावे व 65 वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच 1 जानेवारी रोजी किमान 25 आणि कमाल हे 65 वर्ष असणार आहे. संबंधित व्यक्ती हा किमान 10वी पास उत्तीर्ण असावी. तसेच आदिवासी व दुर्गम भागाकरता किमान 8वी उत्तीर्ण असावी. म्हणजे व्यक्तीची किमान पात्रता जी किमान शैक्षणिक अर्हता आहे ती किमान 10वी असणार आहे आणि जे दुर्गम भाग आहेत, आदिवासी दुर्गम भाग आहे त्यासाठी 8वी पास ही असणार आहे. संबंधित व्यक्तीचे महाराष्ट्रातील सलग वास्तव्य त्याची विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती करावयाच्या कॅलेंडर वर्षाच्या 1 जानेवारीच्या लगतपूर्वी किमान 15 वर्षे असावे. म्हणजे संबंधित व्यक्ती हा किमान 15 वर्षे तिथे राहिलेला असावा. याशिवाय संबंधित व्यक्तीला फौजदारी गुन्ह्याखालील शिक्षा झालेली नसावी किंवा त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविलेला नसावा किंवा कोणत्याही न्यायालयाने त्यास नादार बँकरप्ट जाहीर केले नसावे. त्याशिवाय कोणतीही व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस पात्र असेल, मात्र निकषांच्या पूर्ततेसाठी त्याची पुनर्पडताळणी होणे आवश्यक राहील. गट ब, गट क राजपात्रित नियुक्त शासकीय अधिकारी हे विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीस पात्र असतील. म्हणजे एकंदरीत विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी जे काही निकष दिलेले आहेत, ते हे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय आता बघूया त्यांचा कालावधी हा किती असणार आहे. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नियुक्तीच्या आदेशापासून 5 वर्षासाठी असेल. म्हणजे जिल्हाधिकारी यांनी जी नियुक्ती दिली जाणार आहे, तिथून पुढील 5 वर्ष हा त्यांचा कालावधी असणार आहे. याशिवाय विहित कालावधीनंतर ती आपोआप संपुष्टात येईल. नियुक्तीच्या कालावधीमध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास किंवा त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आढळल्यास किंवा शिक्षा झाल्यास किंवा त्यास नादार म्हणून जाहीर केले असल्यास किंवा कोणत्याही कारणाशिवाय कोणतीही पूर्वसूचना न देता अशी नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यास असणार आहेत. तर आपण आता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती संदर्भामध्ये कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार आहे ते बघूया. तर विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकीकरता प्रत्येक जिल्ह्यासाठी खालीलप्रमाणे एक समिती असणार आहे. म्हणजे एक प्रत्येक जिल्ह्यासाठी ही खालीलप्रमाणे एक समिती असणार आहे. ज्यामध्ये माननीय महसूल मंत्री त्याचे अध्यक्ष असणार आहेत, माननीय पालकमंत्री त्याचे सदस्य आणि जिल्हाधिकारी त्याच्या सदस्य सचिव म्हणून असणार आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासाठी निवड समितीकडून प्राप्त झालेल्या नावांच्या यादीतील व्यक्तींकडून सोबतच्या परिशिष्ट 1 प्रमाणे विहित नमुन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती भरून घ्यावी व जे उमेदवार विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी असलेल्या निकषांची पूर्तता करीत असल्यास पात्र व्यक्तींच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित करावेत. म्हणजे जे व्यक्ती वरील आता मगाशी आपण जे निकष बघितले ते सगळे पूर्ण करीत असतील आणि सोबत त्यांनी परिशिष्ट 1 प्रमाणे फॉर्म त्यांच्याकडून भरून घ्यायचा आहे. तर आपण बघूया परिशिष्ट 1 म्हणजे कशा पद्धतीचा फॉर्म असणार आहे तो.
तर बघा परिशिष्ट 1 मध्ये विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी इच्छित उमेदवाराने माहिती भरून द्यायची आहे. ज्यामध्ये त्याचं स्वतःचं नाव आहे, टोपण नाव, वडिलांचे नाव, आईचं नाव, जन्मतारीख ही सगळी माहिती त्यामध्ये त्यांना भरून द्यायची आहे. बघा त्यांचा सध्याचा पत्ता, राष्ट्रीयत्व, आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता आणि प्रतिज्ञापत्र ही सगळी परिशिष्ट 1 ची माहिती भरून जिल्हाधिकारी यांच्याकडे ती द्यायची आहे. यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, की विशेष कार्यकारी अधिकारी या पदासाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेले अर्ज व निवड समितीकडून शिफारस प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या शासन निर्णयासोबत जोडलेले परिपत्रक परिशिष्ट 2 नुसार उमेदवाराच्या पोलीस पडताळणीबाबत स्वयं घोषणापत्र प्रथम घेण्यात यावे. यानंतर त्यांच्याकडून स्वयं घोषणापत्र घ्यायचं आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वयं घोषणापत्राच्या आधारे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्यानंतर नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांची पोलीस पडताळणी पुढील 6 महिन्यामध्ये करून घेणे बंधनकारक राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होणारे पोलीस पडताळणीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांच्याकडून 6 महिन्याच्या आत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पडताळणी करून पाठवणे बंधनकारक राहील. जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांचे पोलीस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास संबंधितांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ रद्द करावी. म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीचे पोलीस पडताळणी अहवाल जर का नकारात्मक आल्यास त्याची नियुक्ती तात्काळ रद्द केली जाणार आहे. याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या जिल्हाधिकारी यांनी असाधारण राजपत्रात प्रसिद्ध करण्याबाबत कार्यवाही करावी. म्हणजे ज्यांची नियुक्ती जी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केली जाणार आहे, त्यांची माहिती ही राजपत्रामध्ये जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत. याशिवाय ओळखपत्र परिशिष्ट 3 प्रमाणे, याशिवाय प्रमाणपत्र परिशिष्ट 4 प्रमाणे आणि रुब्रिक शिक्के परिशिष्ट 5 प्रमाणे इत्यादी साहित्य शासकीय मुद्रालयाकडून प्राप्त करून ते संबंधित व्यक्तींना वितरित करण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी यांनी करावी. म्हणजे आता बघूया ओळखपत्र, याशिवाय प्रमाणपत्र आणि रबरी शिक्के हे काय करायचं आहे, तर हे जिल्हाधिकारी हे संबंधित जे कोणी नियुक्त होणार आहेत त्यांना देणार आहेत. तर बघूया कशा पद्धतीनं हे असणार आहेत. बघा हे ओळखपत्र परिशिष्ट 3 प्रमाणे अशा पद्धतीने त्याचा ओळखपत्र असणार आहे. याशिवाय शासनाचं प्रमाणपत्र त्यांना अशा पद्धतीने दिलं जाणार आहे. आणि हा रबरी शिक्का अशा पद्धतीनं तयार केला जाणार आहे. बघा त्याचा व्यक्तीचं नाव असणार आहे, जिल्हा असणार आहे, नंतर नोंदणी क्रमांक आणि वैधता एक सगळं त्याच्यामध्ये दिलं जाणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पदसिद्ध नियुक्ती म्हणजे असे काही व्यक्ती आहेत की ज्यांची पदसिद्ध नियुक्ती ही विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केली जाणार आहे. त्यांना त्याच्यासाठी विशेष असे काही अर्ज मागवले जाणार नाही आहेत. ते पदसिद्ध हे विशेष कार्यकारी अधिकारीच असणार आहेत. यामध्ये कुणाचा समावेश होतोय ते बघूया. महाराष्ट्रातील कार्यरत विधानमंडळ सदस्य म्हणजे जसं विधानसभा सदस्य, विधान परिषदेचे सदस्य, तसेच संसद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य यांचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश परस्पर जिल्हाधिकारी काढतील. म्हणजे यांच्याकडून अर्ज मागवले जाणार नाही आहेत. ते पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहेत. याशिवाय निवडणुकांमधून निर्वाचित झालेले नगरपालिकांचे महापौर, नगरसेवक, नगर परिषदांचे, नगरपंचायतींचे अध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, सदस्य यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पदसिद्ध नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असणार आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी हे जे निवडून येणार आहेत, त्या प्रत्येकाला विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा दर्जा हे त्यांच्याकडून दिला जाणार आहे. यामध्ये महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती यांमधील स्वीकृत नामनिर्देशित नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती नामनिर्देशित सदस्य यांचा देखील समावेश असेल. कोणतीही पदसिद्ध नियुक्ती 5 वर्षाकरता अथवा पुढील आदेशांपर्यंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. म्हणजेच त्यांचं जोपर्यंत पद आहे तोपर्यंत ते त्या पदावर असणार आहेत. जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. म्हणजे जिल्हाधिकारी यांना तो अधिकार असणार आहे. कधीही ते हे जे पद आहे ते संपुष्टात आणू शकणार आहेत. या पदामुळे नगरसेवक
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिद्ध नियुक्ती करण्यात आली होती. ते पद संपुष्टात आल्यास पदसिद्ध विशेष अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती आपोआप रद्द होईल. म्हणजे बघा, एखाद्या नगरसेवक असू दे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असू दे, यांची जी काही नियुक्ती झालेली असेल, ती त्यांची नियुक्ती कुठपर्यंत असणार आहे, तर त्यांचा जो कालावधी असणार आहे तिथपर्यंत असणार आहे. जेव्हा त्यांचा कालावधी त्या पदाचा संपलेल, तेव्हा हे जे विशेष कार्यकारी अधिकारी पद देखील त्यांचं आपोआप संपणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील माजी विधान मंडळ सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, तसेच माजी सदस्य लोकसभा, राज्यसभा हे विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी इच्छुक असल्यास, म्हणजे हे जे माजी जे सदस्य आहेत, म्हणजे लोकसभा असू दे, लोकसभेचे असू दे, विधानसभेचे असू दे, यांना सगळ्यांना काय आहे, तर त्यांची जर काही इच्छा असेल, तर काय आहे, त्यांचे अ, इ बघा, नियुक्तीसाठी इच्छुक असतील, तर त्यांचे इच्छतेबाबत पत्र प्राप्त झाल्यावर नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी परस्पर काढतील. म्हणजे त्यासाठी त्यांना अर्ज मागवले जाणार आहेत का? तर नाही. त्यांची जर काही इच्छा असेल, हे जे माजी आमदार किंवा खासदार यांची इच्छा असेल, तर त्यांना परस्पर त्यांना ही त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आणि पात्रतेच्या अटीचा जोपर्यंत भंग होत नाही तोपर्यंत, तथापि त्यांच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत त्यांची नियुक्ती राहील. बघा, त्यांची नियुक्ती किती 70 वर्षापर्यंत राहणार आहे, जर का त्यांची इच्छा असेल तर. याशिवाय त्यांनी काय म्हटलेलं आहे, की जी पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती. आता पुरस्कार प्राप्त म्हणजे खालीलप्रमाणे जे काही ज्यांना पुरस्कार मिळणार आहे, त्या सगळ्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ज्यामध्ये बघा, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार. या पुरस्कारांची घोषणा झाल्यावर त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींपैकी ज्या व्यक्ती वरील परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेले निकष पूर्ण करत असतील, अशा व्यक्तींची जिल्हाधिकारी त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी परस्पर म्हणून नियुक्ती परस्पर करावी. म्हणजे यांच्याकडून अर्ज मागवले जाणार आहेत का? नाही. तर त्यांची नियुक्ती ही परस्पर जिल्हाधिकारी करणार आहेत. बघा, यामध्ये आता नवीन एक निकष आलेला आहे. म्हणजे हा जी-आर आहे 1 सप्टेंबर 2025 चा, ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, की शुद्धीपत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवा पुरस्कार, हा जो पुरस्कार भेटलेला असेल ज्याला, त्यांना सुद्धा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी ते पात्र असणार आहेत. याशिवाय त्यांनी काय सांगितलेलं आहे, अशा पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद आढळल्यास त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी झालेली नियुक्ती रद्द करण्याची कारवाई देखील जिल्हाधिकारी परस्पर करणार आहेत. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना जर का असं आढळलं, की त्यांच्यावर काही गुन्हे वगैरे आहेत किंवा त्यांची गुन्ह्याची नोंद झालेली आहे, तर जिल्हाधिकारी त्यांची परस्पर ही नियुक्ती रद्द करू शकणार आहेत. याशिवाय कोणत्याही न्यायालयाने त्यास त्यास शिक्षा दिल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्ती जिल्हाधिकाऱ्याकडून तात्काळ रद्द करण्यात येईल. तो पुनर्नियुक्तीस पात्र ठरणार नाही. याशिवाय त्यांनी काय सांगितलेलं आहे, की वरीलप्रमाणे पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती ही त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत राहील व वयाच्या 65 वर्षानंतर त्यांना अन अनर्ह ठरवण्यात यावे. म्हणजे त्यांना कार्यकाळ किती 65 वर्षापर्यंतच असणार आहे. याशिवाय आता त्यांनी आणखी काय म्हटलेलं आहे बघा. राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती संदर्भामध्ये काही त्यांनी आता निकष सांगितलेले आहेत. बघा, संबंधित गट अ व गट ब राजपात्रित अधिकारी नियत वयोमानानुसार निवृत्त झालेला असो अथवा सेवानिवृत्त झालेला असो, तो निवृत्तीधारक असावा. दुसरा काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर निवृत्त झालेल्या गट अ, गट ब राजपात्रित अधिकाऱ्यांविरुद्ध तो शासकीय सेवेचे त्याच्या विरुद्ध फौजदारी गंभीर स्वरूपामध्ये विभागीय चौकशी कार्यवाही, लाचलुचपत प्रतिबंधक प्रकरणे, म्हणजे एकंदरीत सेवानिवृत्त जे आणि ब गटचे अधिकारी आहेत, ते सुद्धा याला पात्र असणार आहेत. आणि त्यांच्या वयाची जी कालावधी असणार आहे, तो 65 वर्ष असणार आहे. आता त्यांना नियुक्तीसाठी त्यांना कार्यपद्धती कशा पद्धतीने असणार आहे बघा, तर सेवानिवृत्त जे अधिकारी आहेत, ते नियुक्तीसाठी इच्छुक असल्यास त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे परिशिष्ट 8 मधील नमुना थेट अर्ज करायचा आहे. म्हणजे आता परिशिष्ट 8 मध्ये प्रमाणे त्यांना काय 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 करायचं आहे त्यांना, तर तिकडे अर्ज करायचा आहे. बघू तर बघा,
6 बघा हे परिशिष्ट 8 प्रमाणे त्याने काय करायचं आहे इथे अर्ज करायचा आहे. बघा सेवानिवृत्तीनंतर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अर्ज करायचा आहे त्यांना. अर्जदाराचे त्यामध्ये नाव त्यांना लिहायचं आहे. बघा, मी महोदय या पदावर या दिवशी निवृत्त झालोय. हे सगळं त्यांना इथे द्यायचं आहे. ह्या फॉर्ममध्ये त्यांना तिथं हा फॉर्म जमा करायचा आहे. याशिवाय त्यांना काय सांगितलेलं आहे तर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी यांनी पोलीस पडताळणी व संबंधित निवृत्त अधिकाऱ्यांच्या विभाग प्रमुखाकडून अहवाल प्राप्त करून घ्यावा. बघा हे निवृत्त अधिकारी आहेत, हे सुद्धा यामध्ये पात्र असणार आहेत. आता आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे प्रमाण हे कसं असेल ते बघूया. बघा प्रत्येक 1000 मतदारांमागे 2 व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. सुलभ संदर्भातील प्रत्येक जिल्ह्याची मतदार संख्या व त्यानुसार विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करावयाची मर्यादा याची माहिती सोबतच्या परिशिष्ट 7 मध्ये देण्यात आलेली आहे. तर आपण परिशिष्ट 7 काय आहे ते बघूया. हे बघा परिशिष्ट 7 मध्ये काय दिलेलं आहे तर मतदारांच्या संख्येनुसार विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीची जिल्हानिहाय कमाल मर्यादा ही त्याने दिलेली आहे. 30 सप्टेंबर 2025 ची एकंदरीत ही मतदार संख्या दिलेली आहे त्यांनी बघा. तर बघा नंदुरबारमध्ये म्हणजे जिल्हानिहाय मतदार संख्येनुसार दर 1000 लोकसंख्येच्या 2 याप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी यांची कमाल संख्या निश्चित केलेली आहे. बघा कशी नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव ही प्रत्येक एकूण 36 जिल्ह्यांची ही लोकसंख्या तसेच विशेष कार्यकारी अधिकारी यांचे प्रमाण त्यांनी निश्चित केलेलं आहे. बघा सर्वाधिक जास्त कुठे आहे बघा इथं नागपूरला जे 9052 एवढे विशेष कार्यकारी अधिकारी त्यांना नियुक्त केले जाणार आहेत. याशिवाय याशिवाय बघा पुण्यामध्ये 17,699 याशिवाय बघा ठाण्यामध्ये 14,459 नाशिकमध्ये 10,122 म्हणजे याप्रमाणे जिल्हानिहाय जी विशेष कार्यकारी अधिकारी आहे यांची नियुक्ती केली जाणार आहे. आता त्याने दुसरं काय म्हटलेलं आहे, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीच्या एकूण प्रमाणामध्ये किमान 33% प्रतिनिधित्व महिलांसाठी असावे. म्हणजे प्रत्येक जे आपण आता मगाशी जे जिल्हे बघितले त्यांच्या अ, प्रमाणामध्ये किमान 33% ही प्रतिनिधित्व महिलांसाठी असणार आहेत. लोकसंख्येच्या जिल्हानिहाय विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची संख्या 1000 मतदारांमागे 2 विशेष कार्यकारी अधिकारी अशी विहित करताना तालुकानिहाय मतदारसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यासाठी न्यायोचित प्रमाणित प्रतिनिधित्व देण्यात येईल याकडे संबंधित जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे. तर एकंदरीत आपण यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी यांचे प्रमाण काय असणार आहे ते बघितलं. आता विशेष कार्यकारी अधिकारी यांची कर्तव्य आणि अधिकार काय आहेत हे समजावून घेऊया. बघा विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार ओळखीचे व रहिवाशाचे प्रमाणपत्र देता येईल. म्हणजे जे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना शासकीय कामासाठी आवश्यकतेनुसार काय आहे ओळखीचे प्रमाणपत्र आणि रहिवाशी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार असणार आहे. याशिवाय वारंवार येणारे दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि भूकंपासारख्या आपत्तीमुळे होणारी जीवितहानी, कोणतीही आकस्मिक घटना ज्यामुळे होणारी जीवितहानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, नदीत वाहून गेलेले इत्यादींसाठी शोध, बचाव पथकास, आपदा मित्रास तसेच स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड, अग्निशामक, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील अधिकारी, कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे तसेच कार्य करणे यास मदत करणे. याशिवाय ग्रामीण भागामध्ये चोरी, शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहोचवण्याचे कृत्य तसेच सण व उत्सवात काळामध्ये अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागास मदत करणे. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या
ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका, महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे. निवडणुकीचे कमाल मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणामुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागास देण्यासाठी मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी यांना मदत करणे. आपले सेवा केंद्र, माही सेवा, आधार केंद्रावर विविध कागदपत्रांकरता नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, कृषी, पशुसंवर्धन व इत्यादी विषयांबाबत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे. हुंडा व्यवसाय दिन, बालमजुरी, बालविवाह, वेठबिगारी प्रथा संपवण्यासाठी शासनास सहकार्य करणे. महिला, मुले व वृद्धांच्या सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे. प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतुकीचे नियम करण्यासाठी शासनास सहकार्य करणे. पोलिसांकडून दाखल करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये कराव्या लागणाऱ्या विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे. समाजामध्ये एकोपा तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे. शासनाचे विविध सर्वेक्षण, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे. तर ही सगळी जे कार्य आहेत ती विशेष कार्यकारी अधिकारी यांना करायचं आहे. आता आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी यांचं हे पद आणि त्यांची प्रतिष्ठा अर्थात ते पाहणार आहोत, की नक्की काय आहे, या पदाचं महत्त्व काय असणार आहे. तर विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेचे विशेष निमंत्रित सदस्य असतील. म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामसभेचे काय असणार आहेत, तर निमंत्रित हे सदस्य असणार आहेत. याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी हे राष्ट्रीय सण, उत्सवांमध्ये ग्रामपातळीवर विशेष निमंत्रित सदस्य असतील. विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुकास्तरीय विभागात कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना भेटीकरता प्राधान्य असणार आहे. बघा, विशेष कार्यकारी अधिकारी यांना राज्य शासनाच्या तालुकास्तरीय विभागामध्ये किंवा कार्यालयामध्ये संबंधित एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचं असेल तर त्यांना प्रथम भेटीकरता प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी हे ग्रामस्तरीय दक्षता समितीमध्ये निमंत्रित सदस्य देखील असणार आहेत. याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही मानसेवी असल्याने, बघा ही सर्वात महत्त्वाचं आहे, की त्यांची जी नियुक्ती आहे ती मानसेवी असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत. सर्वात महत्त्वाचं, की हे जे पद आहे, हे या पदाला कोणत्याही पद्धतीचं मानधन, वेतन, भत्ते अनुदेय असणार नाहीत. ही पूर्ण ही मानवसेवा आहे. याशिवाय शासकीय, निमशासकीय बँका, महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी आस्थापनांमधील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही. बघा, जे शासनामध्ये कामाला आहेत त्यांची याबाबत नियुक्ती केली जाणार नाही आहे. याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी समाजातील सर्व स्तरातील घटकांना समन्यायी संधी देण्यात यावी. म्हणजे जे सगळे घटक आहेत यांना प्रत्येकांना त्यांच्या पद्धतीनं संधी देण्यात सुद्धा त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या व्यक्तीने घरावर, कार्यालयावर स्वतःच्या नावासह विशेष कार्यकारी अधिकारी असा फलक लावण्याची अनुमती असेल. म्हणजे तो व्यक्ती जे आहे तो त्याच्या घरावर फलक लावू शकतो. स्वतःच्या नावाचा फलक सुद्धा लावू शकतो. त्याच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि त्यांनी कुठल्याही वाहनावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये. म्हणजे तो त्यांच्या घरावर, दुकानावर, कार्यालयावर विशेष कार्यकारी अधिकारी असे ते फलक लावू शकणार आहे व्यक्ती. याशिवाय नियुक्तीच्या कालावधीनंतर त्याचं जे फलक आहे ते काढावे लागणार आहेत. तथापि त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर, बघा ज्यांची वाहनं आहेत त्यांच्यावर विशेष कार्यकारी अधिकारी असा उल्लेख करू नये, असं स्पष्ट त्याने म्हटलेलं आहे. याशिवाय विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकीचे आदेश असाधारण राजपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सदर राजपत्र जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती विहित कालावधी पूर्वी संपुष्टात आल्यास ते आदेश देखील शासन असाधारण राजपत्रात प्रसिद्ध करून ते जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावेत. सदर कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती करण्यात येऊ नये. याशिवाय अर्जदार
अर्जदाराचा जोडीदार व अविवाहित मुलगा-मुलगी अशी कुटुंबाची व्याख्या समजण्यात यावी. म्हणजे कुटुंबातील 2 व्यक्तींची नियुक्ती ही विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केली जाणार नाही आहे. याशिवाय मतदार संख्येनुसार निश्चित करावयाच्या इष्टांकामध्ये पदसिद्ध म्हणून केलेल्या नियुक्त्या, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी केलेल्या नियुक्त्या तसेच पुरस्कारप्राप्त विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्यांचा समावेश असणार नाही. म्हणजे इथे लक्षात घ्या तुम्ही, की मतदार संख्येनुसार निश्चित करण्याच्या इष्टांकामध्ये म्हणजे आता मगाशी जे आपण बघितले त्यामध्ये पदसिद्ध केलेल्या ज्या नियुक्त्या आहेत, म्हणजे जे पदसिद्ध जे निवडून येणारे आहेत, त्यांची पदसिद्ध नियुक्ती आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी केलेल्या नियुक्त्या तसेच पुरस्कारप्राप्त विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या यांचा समावेश त्यामध्ये नसणार आहे. ओळखपत्र, प्रमाणपत्र, रबरी शिक्के तयार करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी या नावे जिल्हाधिकारी यांनी शासन असाधारण राजपत्रात प्रसिद्ध करावीत व त्याकरता सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकाऱ्यास पुढील एकमात्र द्वितीय क्रमांक द्यावा. म्हणजे जिल्हाधिकारी यांनी त्यांना त्यांचा आयडी द्यायचा आहे प्रत्येकाला. याशिवाय ओळखपत्र, प्रमाणपत्र, रबरी शिक्के नमूद च्या वैधतेच्या कालावधीमध्ये हा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नावे शासन असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 5 वर्षे इतका राहणार आहे. बघा त्यांचा कालावधी किती राहणार आहे तर 5 वर्षे असणार आहेत. एकंदरीत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विशेष कार्यकारी अधिकारी या पदाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे, की विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती कशा पद्धतीने असणार आहे, त्यांचं कार्य कशा पद्धतीने असणार आहेत. मला असं वाटतं, की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे काही पडलेले सगळे प्रश्न आहेत, ते प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटली असतील. मित्रांनो, आपल्याला जर का हा शासन निर्णय हवा असेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा मी शासन निर्णय टाकलेला आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून तो पाहू शकता.